कोल्हापूर शहरातील थकीत राहिलेल्या घरफाळा वसुलीला गती मिळावी यासाठी थकीत घरफाळ धारकांना सक्तीची कारवाई करावी असे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले। महापालिकेच्या घरफाळा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना आजच्या आढावा बैठकीत दिल्या। अत्यल्प वसुली करणाऱ्यांचा पगार रोखण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले। कोल्हापूर शहरातील मिळकतधारकांचा थकीत राहिलेला घरफाळा वसूल होण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। या अंतर्गत थकीत घरफाळा वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीदार मिळकतधारकांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी घरफाळा विभागाला दिले। महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आज घरफाळा विभागाची लिपिकनिहाय आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। आयुक्तांनी चांगली वसुली करणाऱ्या लिपिकांचे कौतुक केले तर कमी वसुली केलेल्या कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली। 35% कमी वसुली करणाऱ्या लिपिकांना नोटीस देण्याचे तसंच अत्यल्प वसुली करणाऱ्यांचा पगार तातडीने रोखण्याचे आदेश त्यांनी कर निर्धारक संग्राहकांना दिले। शहरातील अनधिकृत मिळकती भाडेकरू वापर असूनही मालकी वापराप्रमाणे आकारणी झालेल्या प्रकरणांची तातडीने दुरुस्ती करून दंडासह वसुली करावी। तसंच अनधिकृत लॉजिंग आणि व्यावसायिक मिळकतींवर आवश्यकतेनुसार सीलची कारवाई करावी असेही निर्देश यावेळी देण्यात आले। थकबाकीदारांना तत्काळ नोटीस तसंच SMS पाठवणे, शहरातील सर्व पात्र मिळकतींना घरफाळा आकारणी करणे आणि व्यावसायिक मिळकतींची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले। यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाने, कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड, कर अधीक्षक अशोक यादव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।